नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, घरच्या घरी करता येईल अशा उपचाराचा. आपली स्किन सुंदर असावी असं कोणाला बरं वाटत नाही. नितळ स्किन आणि ग्लोईंग कॉम्प्लेक्शनला ग्रहण लागतं ते काळ्या डागांचं. त्यातही जर ते चेहऱ्यावर आले तर काही विचारायची सोयच नाही. चला तर आज पाहूया काळे डाग कमी करण्यासाठी एक साधी पण प्रभावी सौंदर्य रेमेडी. स्वच्छ धुतलेली सहाण घ्यावी, त्यावर लिंबाचे 3-4 थेंब घ्यावे, यावर दालचिनी उगाळून लेप तयार करावा आणि तो काळ्या डागांवर लावावा. लेप लावल्यावर तो किती वेळ ठेवावा असा प्रश्न कायम विचारला जातो, पण याचं उत्तर मिनिटांमध्ये देता येत नाही. कारण लेप जाड आहे का पातळ यावर तो किती वेळेत वाळेल हे ठरणार असतं. आणि आयुर्वेदानुसार लेप वाळण्यास सुरुवात झाली की किंवा लेप पूर्ण वाळण्यापूर्वी काढून टाकायचा असतो. जर लेप स्किनवर पूर्णपणे वाळू दिला तर तो जसजसा वाळतो तसतशी स्किन ओढली जाते आणि ते स्किनसाठी चांगलं नसतं. त्यामुळे लेप पूर्ण सुकण्यापूर्वी पुन्हा एकदा पाण्याने ओला करावा आणि त्यानंतर हलक्या हाताने काढून टाकावा. वाढत्या वयाचा परिणाम सर्वप्रथम दिसू लागतो तो स्किनवर, पण स्किन घट्ट राहावी, रिंकल्स येऊ नयेत यासाठी सुद्धा दालचिनी उपयुक्त असते. यासाठी सहाणेवर थोडं दूध घ्यावं, त्यात चंदन उगाळून अर्धा चमचा पेस्ट तयार करावी. अजून थोडं दूध घेऊन त्यात दालचिनीची 1/8 चमचा पेस्ट तयार करावी. या दोन्ही पेस्ट्स नीट मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लेप लावावा. मघाशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण सुकण्याआधी लेप काढून टाकावा. उष्ण वीर्याची असल्यामुळे दालचिनीच्या पेस्टमुळे सेन्सिटिव्ह स्किनवर रॅशेस किंवा रेडनेस जाणवू शकतो. असं झालं तर त्यावर पटकन थोडं घरी बनवलेलं साजूक तूप लावावं आणि पुढच्या वेळेला चंदनाचं प्रमाण वाढवावं किंवा लेप पातळ लावावा. त्वचा सुंदर आणि निरोगी राहावी यासाठी आहारात घरचं लोणी, साजूक तूप यांचा नियमित समावेश करणं हे सुद्धा चांगलं असतं. फार आंबट, मसालेदार किंवा तिखट तळलेल्या गोष्टींपासून दूर राहणं. त्याऐवजी वरण भात, पोळी किंवा भाकरी, साधी फोडणी घातलेली फळभाजी, कोशिंबीर, जेवणानंतर ताजं ताक असा साधा सात्विक आहार घेणं श्रेयस्कर असतं. सौंदर्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या अशाच साध्या रेमेडीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.